तेढ निर्माण झाली आणि ती चुकीची होती. राऊत साहेब, ऑपरेशन सिंधूचं महत्त्व पटवून देण्यासाठी जे शिष्टमंडळ परदेशात गेले होतं त्यात एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचा एक लेख आला आहे. त्यांनी भारताच्या बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे, ज्यात जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, मनमोहन सिंग असतील. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व गुणाचं कौतुक केलेलं आहे. ते असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ्यात मोदींचा मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला, असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं. हे त्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे. देशाचं मत असेल असं काय मी मानत नाही. हे त्यांचं मत आहे. मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालं आहे का अशी लोकांच्या मनात शंका आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. पाकिस्तानचे 4 तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही यासाठी ऑपरेशन सिंदूर होतं. आणि आज त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अमेरिकेमध्ये त्यांच्या आर्मी डेच्या कार्यक्रमाच्या परेडसाठी विशेष आमंत्रित केलेलं आहे. हे कसलं लक्षण मानायचं? प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 17 वेळा सांगतायत की हिंदुस्थाननं जो दहशतवाद विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध लढा पुकारला होता तो मी थांबवला. ऑपरेशन सिंदूरची जी काय भूमिका आहे या भूमिकाला छेद देणारं प्रेसिडेंट ट्रम्प वक्तव्य करतात आणि आमचे मुत्सद्दी वगैरे काय प्रधानमंत्री जे म्हणतात आमच्या ताईसाहेब ते त्याच्यावर अजून एक अक्षर काढत नाहीत तोंडातून. हा या देशाचा अपमान आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्थानच्या सुरक्षेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हस्तक्षेप कशाप्रकारे करू शकतात? अमेरिकेमध्ये ॲलन मस्क त्यांना जाब विचारतो, त्यांचा एक मंत्री. पण भारतात हस्तक्षेप करून हिंदुस्थानचे प्रधानमंत्री त्यांना जाब विचारत नाही. हे एका कमजोर प्रधानमंत्र्याचं लक्षण आहे. नाना पटोले असं म्हणतात ऑपरेशन सिंदूर एक कम्प्युटर गेम सारखं झालं होतं. नाही मला माहिती. बोलिए क्या है?